नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला आज आपण एका महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे काय रे, तर भारताचे उपराष्ट्रपती. तो टॉपिक का बघायचा, चर्चेत का आहे बाबा. एखादा टॉपिक बघत असताना तो टॉपिक चर्चेत का आहे, कारण की चर्चा त्याच्यामुळे आहे बघा. कारण आपल्या भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत, या राष्ट्रपतींनी एका व्यक्तिमत्वाची, ते व्यक्तिमत्व म्हणजे काय, CP राधाकृष्णन यांची 12 सप्टेंबर 2025 या दिवशी उपराष्ट्रपती या पदावर नेमणूक केली आहे बघा. उपराष्ट्रपती या पदावर नेमणूक केली आहे, त्या म्हणजे आपल्या राष्ट्रपती यांनी. ओके, त्यांची निवडणूक होऊन 9 सप्टेंबर रोजी ते विजयी घोषित झाले, परंतु त्यांना शपथ दिली. ती शपथ म्हणजे 12 सप्टेंबर 2025 रोजी. CP राधाकृष्णन यांचा लॉंग फॉर्म मध्ये बघितलं आपण तर चंद्रपुरम पोन्नुसामी. कारण काय, चंद्रपुरम पोन्नुसामी हे सुद्धा आपल्याला ऑप्शन मध्ये येऊ शकतं, त्याच्यामुळे ते नाव आपल्याला सुद्धा लक्षात असलं पाहिजे. ओके, परंतु त्यामुळं आपल्याला CP राधाकृष्णन म्हणजेच चंद्रपुरम पोन्नुसामी यांच्याविषयी पूर्ण माहिती बघणं गरजेचं आहे. ते व्यक्तिमत्व कोण होते, काय होते, ते कोणत्या पदावर विराजमान होते, तर बघूया. जर आपण बघितलं तर 2023 ते 2025 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते झारखंड या राज्याचे 10वे राज्यपाल होते. ओके, त्यानंतर त्याच्या अगोदर जर बघितलं आपण तर ते एक राजकारणी आहेत. राजकारणी का बाळांनो, कारण की तामिळनाडू या राज्याचे ते कोण होते रे, तर तामिळनाडू या राज्याचे BJP पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. बरोबर, एखाद्या घटक राज्याचा त्या पक्षाचा प्रमुख याला प्रदेशाध्यक्ष या नावाने ओळखलं जातं आणि त्या पूर्ण पक्षाची त्या राज्यातली जबाबदारी बघण्याचं काम त्या प्रदेशाध्यक्ष असतं. म्हणून आपले जे CP राधाकृष्णन आहे हे तामिळनाडू या राज्यामधील ते कोण होते रे, तर तामिळनाडू या राज्यामधील ते BJP या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. ओके, त्यामुळे आपण आता उपराष्ट्रपती या पदावरची वेगवेगळे प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं जर आपण बघितलं तर आपल्या भारतातील जे काही आपले उपराष्ट्रपती हे पद आहे हे काय रे, दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे. दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे काय, तर मग पहिल्या क्रमांकात सर्वोच्च पद कोणतं, तर भारताचे राष्ट्रपती. आपल्या भारताचे राष्ट्रपती हे पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च पद असते व भारताचे प्रथम नागरिक म्हणून सुद्धा राष्ट्रपती यांना ओळखलं जातं. राष्ट्रपती यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचं पद कोणतं असेल, तर ते म्हणजे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती. आणि सध्या आपले उपराष्ट्रपती कोण आहेत, तर CP राधाकृष्णन. ओके, मग हे पद आपण कुणाकडनं घेतलं, तर ते घेतलं आपण अमेरिकन उपराष्ट्रपती किंवा अमेरिकेमध्ये उपराष्ट्रपती हे नाव न वापरता उपराष्ट्राध्यक्ष हे नाव वापरलं जातं. आणि आपण याच पदावर आधारलेलं हे जे आपल्या भारताला उपराष्ट्रपती पद आहे ते म्हणजे कलम 66 मधील आहे. मग अमेरिकेमधील उपराष्ट्राध्यक्ष हे पद घेतलेलं आहे, पण त्यामुळं आपल्या भारतातील उपराष्ट्रपती हे राज्यसभा या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या ठिकाणी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, राज्यसभा या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात रे, तर ते असतात आपल्या भारतातील उपराष्ट्रपती. ओके, उपराष्ट्रपती यांना त्यांचे जे काही वेतन असेल, भत्ते असतील किंवा अधिकार असतील, वेगवेगळे अधिकार कर्तव्य हे राज्यसभेचे अध्यक्ष या नावाने मिळत असतात. ओके, कलम 66(1) नुसार किंवा कलम 66(1) अन्वये उपराष्ट्रपतीची निवडणूक सुद्धा राष्ट्रपतीप्रमाणेच, लक्षात ठेवा, राष्ट्रपतीप्रमाणेच एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे म्हणजे काय रे, ज्या व्यक्तीला मतदान प्रत्यक्ष नागरिक जाऊन मतदान करत नाही तिला आपण अप्रत्यक्ष म्हणतो. आपण बघूया, प्रत्यक्ष निवडणूक आपण सहभागी कुठं होतो, ज्या ठिकाणी आपल्या देशाची लोकसभा एखाद्या खासदाराला आपल्या लोकसभा सदस्य निवडून द्यायचा आहे तेव्हा प्रत्येक नागरिक जाऊन मतदान करत असतो. त्याच प्रकारे आपल्या राज्यातील विधानसभेच्या आमदाराला आपण प्रत्येक नागरिक जाऊन मतदान करतो, तर ती म्हणजे प्रत्यक्ष मतदान पद्धती. अप्रत्यक्ष मतदान पद्धती म्हणजे काय, तर लोकांच्या मार्फत त्यांचा लोकप्रतिनिधी मतदान करतो. प्रत्यक्ष
व्यक्ती करतो का? तर नाही, तर त्यांचा प्रतिनिधी करतो. म्हणजे काय, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी कोण होतो? तर लोकसभा व राज्यसभेमधील सर्व सदस्य. लक्षात घ्या, लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य हे उपराष्ट्रपती या पदाच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. सर्व याचा अर्थ असा, निर्वाचित, अनिर्वाचित, निवडून आलेले व नामनिर्देशन केलेले सर्व सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. मग आपल्याला जर समजा राज्य व्यवस्था किंवा राज्य घटना हा जर घटक चांगला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तुलना करावी लागते. मग तुलना कुणाची करणार? राष्ट्रपतीची निवडणूक आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक. इथे काय बघितलं आपण की राष्ट्रपतीच्या निवडणुकीप्रमाणे एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे, इथपर्यंत अगदी बरोबर आहे. परंतु वेगळं पण काय आहे? तर वेगळं पण हे आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा, राज्यसभा व राज्यांच्या विधानसभा यांच्यामधील फक्त निवडून आलेले म्हणजेच निर्वाचित सदस्यच भाग घेत असतात, ना की अनिर्वाचित किंवा नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. राष्ट्रपती लक्षात ठेवा, लोकसभेतील निर्वाचित, राज्यसभेतील निर्वाचित व 28 घटक राज्यांमधील निवडून आलेले आमदार, विधानसभेतील आमदार व दिल्ली व पुदुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभेमधील सुद्धा आमदारांमध्ये सहभागी होत असतात. आणि तिसरं, आता जम्मू आणि काश्मीर जे काही केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे ती सुद्धा सहभागी होईल. ते बघूया आपण येणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये ते होईल. ओके, त्याच्यामुळं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या दोघांमध्ये तुलना केली तर आणि तरच आपल्याला या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर परीक्षेला ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस लक्षात ठेवायला आणि नवीन मुलांना लवकर समजून घेण्यासाठी येथे मदत होते. त्यामुळे तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असतो. तो कसा असतो, काय असतो, आपण स्टेप बाय स्टेप ज्या त्यावेळी आपण समजून घेणारच आहोत. ओके, म्हणजे उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये यांची निवडणूक अप्रत्यक्ष होते. त्यांच्या निर्वाचक गणामध्ये लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य, सर्व म्हणजे निवडून आलेले व निवडून न आलेले सुद्धा सदस्य सहभागी होतात. या ठिकाणी आपल्याला लक्षात आहे. त्यांची मतदान पद्धती गुप्त आहे. ही गुप्त असते, आपल्याला ते काही एवढं लक्षात ठेवण्याची गरज सुद्धा नाही. ओके, अशा प्रकारे उपराष्ट्रपती पद याच्याविषयी माहिती बघत असताना शॉर्टमध्ये कमी वेळेत आपल्याला जर माहिती बघायची असेल तर अशा प्रकारची आहे. बरोबर. त्यानंतर आपल्याला जर आणखीन जर समोर बघायचं असेल तर आपण बघू शकतो की उपराष्ट्रपती यांची नेमकी पात्रता काय बाबा. एखाद्या व्यक्तीला उपराष्ट्रपती व्हायचं आहे, चालला, ओके, एखादा उठला मामा आणि म्हणायचं मला उपराष्ट्रपती व्हायचं, तर जमेल का? तर नाही. त्यासाठी काही पात्रता दिली. आपल्या राज्य घटनेने बऱ्याचशा पात्रता ठरवून दिल्या आहे, मर्यादा ठरवून दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये काय रे, तर ज्या व्यक्तीला उपराष्ट्रपती व्हायचं आहे त्याचं वय वर्ष 35 पूर्ण पाहिजे. ओके, त्यानंतर तो भारताचा नागरिक पाहिजे. बर, त्यानंतर तो राज्यसभा या सभागृहाचा सदस्य होण्यास पात्र असला पाहिजे. बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडेल, अरे हा भारताचा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असला पाहिजे असं का? कारण मी मागच तुम्हाला बोलता बोललो की उपराष्ट्रपती हे भारताच्या राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध सदस्य असतात. ही बाब आपल्याला ते लक्षात ठेवायची. म्हणजे त्या राज्यसभा या सभागृहाचा अध्यक्ष म्हणून बसायचंय आणि ते पात्र तर असला पाहिजे. म्हणजे सर्व सदस्यांपेक्षा काहीतरी वरचढ पाहिजे की नाही, का नुसता त्यांच्यापेक्षा कमी पात्र असलेला व्यक्ती थोडी समोर अध्यक्ष होऊ शकतो, त्या सभागृहाचा प्रमुख होऊ शकत नाही. म्हणून काय रे बाळांनो, तर तो राज्यसभा उपराष्ट्रपती हा राज्यसभा या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असला पाहिजे. ओके, त्यानंतर महत्वाचं बघा, त्याने कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद धारण नाही केलं पाहिजे. मग लाभाचं पद म्हणजे काय, तर केंद्र सरकार असू देत, राज्य सरकार असू देत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद धारण करणारा व्यक्ती नसावा. मग एखादा मंत्री असेल, राज्यपाल असेल किंवा केंद्राचा किंवा राज्याचा कोणत्याही खात्याचा मंत्री असेल तर ते लाभाचं पद आहे असं म्हटलं जात नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न असा ट्रिकी येऊ शकतो. ओके,
बर, समोर दोन पात्रता काय आहे, कोणी उठल मला उपराष्ट्रपती व्हायचंय असं म्हणून जमणार नाही. त्याच्यामुळं ज्या व्यक्तीला उपराष्ट्रपती व्हायचंय त्याच्यासाठी जे मतदान करणारे जे मतदार आहेत ते आपण अगोदर बघितलं आहे. लोकसभा राज्यसभा या सभागृहातील दोन्ही सभागृहातील सर्व सदस्य त्याच्यापैकी 20 मतदारांनी काय केलं पाहिजे बाळांनो, तर प्रस्तावित म्हणून त्याला पाठिंबा दिला पाहिजे त्या व्यक्तीला, व 20 मतदारांनी अनुमोदन केलं पाहिजे. म्हणजे 40 मतदारांनी अप्रत्यक्ष पाठिंबा व अनुमोदन केलं पाहिजे असं या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपल्या भारताची जी काही मध्यवर्ती बँक आहे या मध्यवर्ती बँकेमध्ये म्हणजेच RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये अनामत रक्कम काय केली पाहिजे तर ठेवली पाहिजे. आणि ती अनामत रक्कम ठेवली तर आणि तरच तो व्यक्ती उपराष्ट्रपती पदासाठी पात्र असतो, निवडणूक लढण्यास पात्र असतो. नंतर RBI सोबतच तो व्यक्ती सरकारी ट्रेझरीमध्ये असेल, रिटर्निंग जो काही ऑफिसर असेल त्या निवडणुकीसाठी त्याच्यावर सुद्धा काय करू शकतात रे, तर हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपले 15,000 रक्कम ठेवू शकतात. पण तुम्हाला मोस्टली जास्तीत जास्त करून तुम्हाला RBI 15 ठेवले पाहिजे असा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पात्रता काय रे, वय वर्ष 35 पूर्ण पाहिजे, बरोबर, तो भारताचा नागरिक पाहिजे, राज्यसभा या सभागृहात तो निवडून येण्यास पात्र असला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर तो कोणत्याही प्रकारचं लाभाचं परत धारण करणारा नसावा. 20 मतदार त्याला प्रस्तावित व 20 मतदार त्याला अनुमोदन दिलं पाहिजे. आणि 15,000ची रक्कम त्याने काय केली पाहिजे रे, तर 15,000ची रक्कम त्याने आपल्या RBI कडे किंवा सरकार ट्रेझरीमध्ये किंवा आपल्या त्या रिटर्निंग जो अधिकारी असेल निवडणूक अधिकारी त्या निवडणूक अधिकाऱ्याकडे त्यांनी काय केलं पाहिजे रे, ते 15,000 त्यांनी ठेवले पाहिजे. तर आणि तरच तो व्यक्ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. निवडून येईल की नाही त्याची काही शाश्वती नाही, परंतु उभा राहण्यास तो पात्र आहे. ओके. त्यानंतर जो काही उपराष्ट्रपतीचा पदावधी म्हणजे त्याचा कालावधी किती असतो रे बाबा, तर सर्वांना माहितीच आहे. एखादा पद ज्या पदावर विराजमान होण्यापूर्वी त्याची पात्रता त्याचा कालावधी माहीत असला पाहिजे. आणि तो कालावधी म्हणजे किती आहे रे, तर तो आहे 5 वर्षे. म्हणजे ज्या दिवशी राष्ट्रपतींनी उपराष्ट्रपतींना शपथ दिली त्या दिवसापासून पुढील 5 वर्ष तो व्यक्ती त्या पदावर विराजमान असतो किंवा त्या पद भूषवित असतो. परंतु बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या पदामध्ये त्याच्या आपल्या भारतामध्ये त्या पदाच्या कालावधीमध्ये वाढ होऊ शकते किंवा घट होऊ शकते, बरोबर. तर आपण सर्वात पहिले घट बघूया. कारण काय रे, त्या व्यक्तीने राजीनामा दिला, तो व्यक्ती पदावर असताना कोणताही प्रकार घडला असेल तर त्याने राजीनामा दिला असेल तर राजीनामा हा कुणाला दिला जातो रे, तर तो दिला जातो राष्ट्रपती यांच्याकडे. राष्ट्रपती यांच्याकडे सहीनिशी स्वतः स्वाक्षरी किंवा सहीनिशी स्वतःच्या लिखित हा राष्ट्रपतीकडे राजीनामा उपराष्ट्रपतींनी दिला तर त्यांच्या या 5 वर्ष कालावधीमध्ये आपोआप घट होते. त्यानंतर पदावरून दूर करणे, हे लक्षात ठेवा, हा जास्त प्रमाणात पदावरून दूर करणे. एखाद्या व्यक्तीला जर समजा उपराष्ट्रपती पदावर असताना जर दूर करायचं असेल तर त्यासाठी काही आपल्या राज्यघटनेमध्ये काही प्रथा परंपरा किंवा काही नियम दिले आहेत. ते नियम म्हणजे तो पदावरून दूर करण्याचा ठराव जो आहे सर्वप्रथम राज्यसभेतच मांडावा लागतो, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि तो ठराव राज्यसभेत मांडल्यानंतर तो राज्यसभेत प्रभावी बहुमताने मान्य झाला पाहिजे. आणि ज्या वेळेस मान्य झाला त्यावेळेस ते जातो बघा ठराव लोकसभेकडे, आणि लोकसभेकडे आल्यानंतर तो साध्या बहुमताने पारित होऊन राष्ट्रपती होऊन तो अशा प्रकारे तो ठराव काय होतो तर तो ठराव मंजूर होतो. आणि या ठरावामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे राष्ट्रपतीच्या संमतीची कुठल्याही प्रकारची गरज असत नाही. या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो आणि मुलांचा प्रश्न चुकू शकतो, कारण की कोणताही कायदा तयार करत असेल तर राष्ट्रपतीची शेवटला स्वाक्षरी लागते म्हणजे लागते. त्यामुळे मुलं काय करू शकतात, या ठिकाणी बाबा राज्यसभेमध्ये ठराव गेला, प्रभावी बहुमताने पास झाला, त्यानंतर तो लोकसभेत आला, सामान्य बहुमताने पास झाला आणि नंतर राष्ट्रपतीने सिग्नेचर केली म्हणजे तो ठराव पास झाला असं नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती यांची कुठल्याही प्रकारची भूमिका नाही. ओके. म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रपतीची संमतीची गरज नाही. फक्त राज्यसभा लोकसभा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 दिवस अगोदर त्या व्यक्तीला जो काही त्या पदावर विराजमान आहे उपराष्ट्रपती, त्या उपराष्ट्रपतींना
14 दिवस पूर्व नोटीस द्यावी लागते, तरच पुढची प्रक्रिया सुरू होते. अशा प्रकारे राजीनामा, दुसरं पदावरून दूर करणे, तिसरा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मग तर काही प्रश्नच नाही. व्यक्ती जर जगलाच नाही, जिवंत राहिलाच नाही, तर तो व्यक्ती त्या पदावर राहणार नाही आणि त्या पदाच्या त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपोआप घट होणार आहे. त्यानंतर अपात्र, एखादा घटनेविरुद्ध काही गोष्टी घडल्या किंवा निवडणुकीमध्ये काही गैरप्रकार घडला आणि जो सर्वोच्च न्यायालयाने जर त्याच्या अपात्र ठरवलं, तर त्यावेळेस सुद्धा ज्या कालावधीमध्ये घट होते. एक लक्षात घ्यायचा एक प्रश्न की बाबा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीविषयी कोणत्याही प्रकारचे वाद असतील ते फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयातच सोडवले जातात. इतर ठिकाणी कुठेही त्यांना कोणत्याही प्रकारचं तुम्ही त्याला हे करू शकत नाही, मागणी करू शकत नाही किंवा ठराव मांडू शकत नाही. ओके, अशा प्रकारचं जर आपण आणखीन समोर जाऊन जर बघितलं सध्या करंट मधलं, तर जे काही आपले CP राधाकृष्णन यांचे पूर्व उपराष्ट्रपती ते म्हणजे जगदीप धनखड यांनी काय केलं आहे रे, तर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, म्हणून हे पद खाली झालं आणि त्यानंतर CP राधाकृष्णन निवडून आलेले आहे. जर बघितलं आपण 16व्या निवडणुकीमध्ये जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती झाले, परंतु व्यक्ती म्हणून ते 14वे होते आणि आपले 15वे जे सध्या आहेत ते म्हणजे कोण रे, तर ते म्हणजे CP राधाकृष्णन. ओके, असं का घडलं रे, ही 16वी निवडणूक पण 14वा व्यक्ती म्हणून का, कारण 2 व्यक्ती 2 वेळेस परत उपराष्ट्रपतीवर आलेले आहेत. पहिले म्हणजे 1951 व 1957ला आपल्या भारताचे उपराष्ट्रपती ते म्हणजे कोण रे पहिले, तर CP राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन. व दुसरे परत पदावर निवडून आले 2007 व 2012 या 2 कालामध्ये हकीम हमीद अन्सारी. ओके, हे 2 वेळेस व्यक्ती आल्यामुळे 16वी निवडणूक आणि 14वे व्यक्ती होते. आणि आपले जे काही राधाकृष्णन आहे, एस राधाकृष्णन, ओके सॉरी CP राधाकृष्णन हे 15वे व्यक्ती म्हणून उपराष्ट्रपती आहेत. आणि डॉक्टर एस राधाकृष्णन सलग 2 वेळा व डॉक्टर हमीद अन्सारी हे सुद्धा सलग 2 वेळा. यांचा कालावधी आहे बघा 1951 व 1957. त्यानंतर 2007 व 2012 या 2 कालखंडामध्ये हे 2 व्यक्ती परत निवडून आलेले आहेत उपराष्ट्रपती म्हणून इथं आपला जो घडामोडी घडलेला आहे. अशा प्रकारचं एक जर आपण बघितलं तर बाबा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत हरलेले उपराष्ट्रपती कोण आहेत, तर ती एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे भैराव सिंग शेखावत. आणि आतापर्यंत असे किती उपराष्ट्रपती आहेत की ते राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत, तर आतापर्यंत असे 6 व्यक्ती आहेत की ते काय झालेले आहेत रे, उपराष्ट्रपती होते आणि नंतर राष्ट्रपती झालेले आहेत. ओके, त्यानंतर जर आपण आता जी निवडणूक झाली 9 सप्टेंबर रोजी जी काही निकाल लागला, त्याच्यामध्ये आपले जे CP राधाकृष्णन म्हणजे चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन हे होते बघा NDA पक्षाकडून. NDA पक्षाचा जर लॉंग फॉर्म जर बघितला तर तो आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी. हे कोण रे, BJP व BJP मधील जे काही सहकारी पक्ष असतील त्यांचा मिळून झालेला NDA. आणि त्याचे विरोधी जे उभे होते ते म्हणजे B सुदर्शन रेड्डी. हा सुद्धा प्रश्न आपण लिहू शकतो. आणि ते कोणत्या कुणाकडनं होते, तर इंडिया आघाडीकडून. ओके, इंडिया आघाडी कोण, काँग्रेस व काँग्रेसचे सहकारी पक्ष जे असतील त्या सर्वांचं मिळून इंडिया आघाडी झाला. आणि NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. हे लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी या अशा प्रकारचं उपराष्ट्रपती या पदाविषयी माहिती बघितलेली आहे. आणि तो चर्चेचा मुद्दा का होता, कारण की आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 सप्टेंबर 2025 या दिवशी आपले जे भारताचे जे काही CP राधाकृष्णन आहेत या व्यक्तीची उपराष्ट्रपती या पदावर नेमणूक केली आहे. म्हणून हा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला आहे. चालू घडामोडीचा मुद्दा आपल्या अभ्यासक्रमाला लागून आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पोलीस भरतीपासून तर तुमच्या UPSC पर्यंत हा मुद्दा कामा येईल अशी आशा करतो आणि थांबतो. नमस्कार.